जीएमसी लातूर भरती 2026 ची जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरणं पण सुरू झालेले, परंतु फॉर्म भरण्याआधी ही कागदपत्र आपल्याला तयार ठेवावी लागतील, तरच फॉर्म भरता येणार आहे, नाही तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. सोबत कागदपत्र तर तयार ठेवाच मित्रांनो, परंतु ते एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये ठेवावे लागणार आहे आणि तो स्पेसिफिक फॉर्मॅट मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. एवढी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला युट्यूबला कोठेच मिळणार नाही, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. संपूर्ण माहिती सांगेल. हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला, तुमची फॉर्म भरण्याची प्रोसेस एकदम सोपी होऊन जाईल. एकदम कमी वेळेत तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. सोबत या जीएमसी भरतीची तयारी करण्यासाठी याची आपण ऑनलाईन रेकॉर्डेड पद्धतीची बॅच लॉन्च केलेली आहे. पूर्ण टीसीएस पॅटर्न याच्यात कव्हर केलेले आहे. सोबत या भरतीमध्ये काय असतं मित्रांनो, समजा जीएमसी लातूर आहे तर लातूर जिल्ह्यांविषयी प्रश्न येतात, तर त्याच्यासाठी आपली पूर्ण जिल्हा दर्शन सिरीज आपण 36 जिल्ह्यांची याच्यात ऍड केलेली. म्हणजे भविष्यात तुम्ही ज्या काही जिल्ह्यांसाठी अप्लाय करणार तर त्या जिल्ह्यांची सर्व माहिती तुमच्याकडे जी आहे तर ते अवेलेबल असणार आहे. ओके, गट ड च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. नवीन पॅटर्न आलेला आहे, ग्रुप वाईज टाइमर आलेला आहे आता याचा, आणि ग्रुप वाईज टाइमरची टेस्ट तुम्हाला फक्त याच बॅच मध्ये जे आहे तर ते मिळणार आहे. म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून या बॅचला एनरोल करू शकतात. आता वन बाय वन करून जाऊया. बघा, डॉक्युमेंट्स ही सगळ्यात शेवटची जी आहे तर ती स्टेज असते तुमच्या फॉर्म भरण्यासंदर्भाची. आता फॉर्म तुमचं सुरू झालेलं आहे. 10 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो भरायचा आहे. 20 ऑगस्ट पासून फॉर्म भरणं इथं सुरू झालेले आहे. 900 रुपये आणि 1000 रुपये तयार ठेवावे लागतील. प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेगवेगळे परीक्षा शुल्क इथं द्यावं लागणार आहे. आता इथं लक्षात घ्या, सगळ्यात आधी जे तुम्हाला लागतं ते म्हणजे फोटो. फोटो लागतो. पण फोटो आहे ना, दोन पद्धतीचे लागतात मित्रांनो. एक असतं कॅप्चर फोटोग्राफ आणि दुसरं असतं अपलोडेड फोटोग्राफ. कॅप्चर अपलोडेड मध्ये काय फरक आहे माहितीये का? कॅप्चर म्हणजे लाईव्ह स्वरूपाचा फोटो. लाईव्ह म्हणजे तुम्ही जसं आता दिसत आहात, जसं मी तुम्हाला आता दिसतोय, हे कॅमेऱ्यामध्ये लगेच केलेले. सोबत जर मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये दुसरा फोटो काढून ठेवला तर त्याला म्हणायचं अपलोडेड. तुम्ही बघा, फोटो स्टुडिओला जाऊन जो पासपोर्ट साईजचा फोटो तयार करतात तोच तो अपलोडेड फोटोग्राफ. कॅप्चर फोटोग्राफसाठी एक गरजेचे असतं की तुमचा एकतर मोबाईल मधनं तुम्हाला ही शेवटची स्टेप करावी लागते, कारण की कॅमेरा असतो. नाहीतर तुमच्या लॅपटॉपमध्ये कॅमेरा पाहिजे किंवा पीसी मध्ये तो वेबकॅम पाहिजे, तरच तुम्हाला ते लाईव्ह फोटोग्राफ घेता येतो, कॅप्चर फोटोग्राफ करता येतं. ही महत्वाची अट आहे. म्हणून फॉर्म भरायला बसाल तर एक तर लॅपटॉपवर भरा, कम्प्युटरवर बसाल तर वेबकॅम लागेल. तर हे दोन्ही नाही शक्य तर काय करायचं, इथपर्यंत स्टेप करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मोबाईलमध्ये लॉग इन करायचं आणि कॅप्चर फोटोग्राफ जो आहे तर तो करून घ्यायचा. त्याच्याने होऊन जातं, काही अडचण नाहीत मित्रांनो. हे दोन आहेत. आता फोटो संदर्भाच्या सूचना काय म्हणजे का, फोटो दोन पद्धतीचे, एक आहे अपलोड आणि एक आहे लाईव्ह. ठीक आहे. आता जो काही फोटो तुम्हाला अपलोड करायचा तो कसा पाहिजे माहितीये का, रंगीत पाहिजे. म्हणजे रंगीत म्हणजे काय, कलर फोटोग्राफ पाहिजे, ब्लॅक अँड व्हाईट चालणार नाही. त्याचं जे डायमेन्शन आहे तर ते 4.5 सेंटीमीटर लांबी पाहिजे. म्हणजे हे 4.5 सेंटीमीटर ही लांब पाहिजे आणि 3.5 सेंटीमीटर ही त्याची रुंदी पाहिजे, असा फोटो पाहिजे. आता हे कुठं होतं माहितीये का, हे होतं पेंट या सॉफ्टवेअर मध्ये. तुम्ही जर पेंट वापरलं असेल तर पेंट मध्ये एवढ्या याच्यात होऊन जातं बरं का, ते ऍडजस्ट एवढं करायचं राहतं, ते फोटो तसा करून घ्यायचा राहतो. सोबत फाईलची साईज, फोटोची साईज 80 KB ते 200 KB दरम्यान पाहिजे. म्हणजे 80 पेक्षा कमी नको आणि 200 पेक्षा जास्त नको. फाईल फॉर्मॅट दोनच लागतात फक्त, जेपीजी आणि जेपीजी. कोणते चालणार नाही माहितीये का, पीडीएफ अजिबात चालणार नाही. दुसरं पीएनजी चालणार नाही, पीएनजी अजिबात चालणार नाही. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. पीएनजी चालणार नाही, पीडीएफ जे आहे तर ते चालणार नाही, फक्त जेपीजी आणि जेपीजी. समजा तुमचा फॉर्मॅट वेगळा असेल तर तुम्ही काही नाही करायचं, इथून इंटरनेटवर जाऊन पहिले तर समजा तुम्हाला साईज कमी करायची आहे तर तुम्ही काय करू शकतात माहितीये का, इमेज साईज रिड्युसर असं सर्च करायचं. इमेज साईज रिड्युसर हे पाय 7 इमेज टूल आहे, एकदम छान टूल आहे. याच्यामध्ये काय करायचं, हे कमी जास्त करून घ्यायचं. आपल्याला 80च्या पुढे पाहिजे ना, मी 100 चला 120 ठेवून घ्या. इमेज इथं सिलेक्ट करून घ्या आणि इथं रिड्यूस जे आहे तर ते होऊन जाणार आहे. आलं लक्षात, इथून इमेज जे आहे तर ते रिड्यूस होऊन जाणार आहे. हे संपलं. पुन्हा जर फाईल फॉर्मॅट बदलायचं असेल तर इथून पण बदलता येतो. लगेच असं सर्च करायचं, इमेज फॉर्मॅट कन्व्हर्टर. इमेज फॉर्मॅट कन्व्हर्टर कोणतं बघा, जेपीजी कोणत्याही फॉर्मॅट मध्ये तुम्ही जे इमेज जे आहे तर ते कन्वर्ट करू शकता. बघा, पीएनजी पाहिजे आपल्याला, काय पाहिजे, जेपीजी पाहिजे. आधी आपली फॉर्मॅट फाईल कशामध्ये राहू तर ते आपण इथं कन्वर्ट करू शकतो. आलं लक्षात. आता दुसरा जो लाईव्ह फोटोग्राफ आहे म्हणजे डायरेक्ट आपल्या कॅमेराचा एकदम फोटो निघणार आहे, त्याच्यासाठी काय पाहिजे, फोटो हा स्पष्ट एकदम क्लिअर असावा आणि चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. तुमचा मागचा बॅकग्राऊंड हा त्यांनी व्हाईट ठेवायला लावलाय. आता तो ब्लॅक असेल तरी काही रिजेक्ट करतात असं काही नाही. सोबत
फोटोमध्ये तुमचा चेहरा, मान आणि खांदे हे स्पष्ट दिसले पाहिजे, नाहीतर एकदम जवळ जाऊन फोटो काढला असं नाही. फोटो काढताना कॅमेरेकडे बघावं लागणार आहे, तुमचा फ्रंट व्ह्यू ठेवावा लागणार आहे, डोळे आईज जे आहेत तर ते तिकडे ठेवावे लागणार आहेत, त्याच्यानंतर तुम्ही भरू शकता. हा झालं फोटो संदर्भाचा नियम. पुढचा जो नियम आहे तो सही संदर्भाचा आहे. आपल्याला स्वाक्षरी पण अपलोड करायची, सही पण करायची आहे. आता सहीसाठी काही नियम लक्षात ठेवा की सहीसाठी पण आपल्याला 4.5 सेंटीमीटर लेंथ पाहिजे आणि 3.5 सेंटीमीटर त्याची विड्थ पाहिजे. 80 ते 200 KB मध्ये फाईल पाहिजे आणि फाईल फक्त जेपीजी मध्ये पाहिजे. जेपीईजी पण चालणार नाही, फक्त जेपीजी. आणि रंगीत स्वरूपाचं चित्र जे आहे तर ते थोडं असलं पाहिजे. ठीक आहे, चला आता डॉक्युमेंट्स पण अपलोड करायचे, 10वीचे 12वीचे पदवीचे ते पण सांगतो. त्याच्यासाठी समजा मार्कशीट आहे तर ते 100 KB ते 2 MB पर्यंत, म्हणजे यांची साईज थोडी जास्त दिलेली चांगली गोष्ट आहे. याच्यात सगळ्याच फॉर्मॅट चालतात मित्रांनो. बघा, जेपीजी चालते, जेपीजी चालते, पीडीएफ चालते आणि पीएनजी चालते, कोणतंही चालतं. म्हणून तुम्ही कॅम स्कॅनर वरून जर कराल तरी चालणार आहे, काही अडचण येणार नाही. फक्त इथं प्रॉब्लेम काय येतो माहिती का, एकच प्रॉब्लेम येतो, मुलं काय करतात 10वीच्या जागी 12वीचं अपलोड करून देतात, 12वीच्या जागी डिग्रीचं अपलोड करून देतात. तर तेवढी मात्र तुम्ही काळजी घ्या की एवढं काही चुकीचं अपलोड करू नका, एकदम राईट अपलोड करा. बघा, 10वीचं मार्कशीट किंवा 10वीचं सर्टिफिकेट दोन्ही चालेल, म्हणजे प्रमाणपत्र पण चालेल आणि गुणपत्र पण चालेल, काही दोघी चालतील. सेम फॉर जर 12वी येस म्हटलं असेल तर, जर 12वी नाही झाली असेल तर काही मागत नाही बरं का तुमच्याकडून. मार्कशीट किंवा सर्टिफिकेट एकच लावायचं दोन्ही. मग एक काही एकदम प्रो प्लेअर राहतात, सर मी 2 पेजेस तयार केले, एका याच्यावर प्रमाणपत्र आणि मार्कशीट. अरे एवढं काही करायची गरज नाही, एकच ठेवा. पुढे डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे, डिग्रीचं सर्टिफिकेट लागणार आहे, मार्कशीट नाही लागणार आहे, मार्कशीट नाही सर्टिफिकेट. डोमेसाईल पाहिजे, जर डोमेसाईल नसेल तर जन्माचा दाखला, जन्म दाखला नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे लागणार आहे. पुढे तुमचं जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे. जे काही ओबीसी वगैरे असतात त्यांना एनसीएल लागतं, तर तुम्हाला एनसीएल लागणार आहे. ज्यांनी नावात बदल केलेले आहे त्यांना इथं लागणार आहे. त्यांना काय लागणार आहे माहितीये का, एक तर राजपत्र लागणार आहे, नावात बदल झाल्याचं राजपत्र येतं, किंवा विवाह प्रमाणपत्र लागणार आहे. आता ज्या महिलांनी लग्न केलेलं आहे परंतु ज्यांनी नावात कुठलाही बदल केलेला नाही त्यांना अजिबात टेन्शन नाही, त्यांनी तिथं नोच म्हणायचं नाव चेंज केलं आहे का. पुढचं काय आहे, पॅन कार्ड. मी इथं काय केलं होतं, कुठलंही एक तुम्हाला ओळखपत्र सिलेक्ट करावं लागतं, म्हणून मी पॅन कार्ड जे आहे तर ते सिलेक्ट केलेलं होतं. हे सगळे आल्यानंतर मी तर फॉर्म सबमिट करेल आणि माझा फॉर्म जो आहे तर तो अशा पद्धतीने सबमिट होऊन जाईल. ही सगळं कागदपत्रे त्याच फॉर्मॅटमध्ये जर तयार ठेवली ना, मला नाही वाटत तुम्हाला फॉर्म भरायला वेळ लागेल. एकदम कमी वेळेत तुमचा फॉर्म एकदम स्मूथली जे आहे तर तो भरला जाईल. आणि अशाच स्मूथनेस पद्धतीने तुमची एक्झाम जावी 25 ऑक्टोबरची, याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा उपक्रम केलेला आहे. म्हणजे कोई नाही है दूर दूर तक अशी म्हणायची गोष्ट आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रात गट क साठी, तलाठीसाठी, आरटीओ यांची प्रिलिम आता एकच आहे, मोफत आणि फ्री मध्ये उपक्रम आहे मित्रांनो. आता ही तुम्हालाही माहिती आहे की ही खूप खर्चिक प्रक्रिया असते. याच्यामध्ये पेपर प्रिंट करावा लागतो, तो सेंटर पर्यंत पोहोचावा लागतो. ही एक खर्चिक प्रक्रिया असते. तरी पण विद्यार्थ्यांसाठी आपण ही पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे टेस्ट सिरीज. लक्षात घ्या, ऑफलाईन पद्धतीने कॉलेजला क्लासेसवर तुमच्या जिल्ह्यात होणार आहे. आतापर्यंत आपल्याकडे 40-45 सेंटर झालेत मित्रांनो. या सर्व सेंटर्सवर ही परीक्षा जी आहे तर ती विनामूल्य होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि कमेंट मध्ये पण उपलब्ध करून देतो. तिथून तुम्ही या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्या. 1 लाख पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन होणार आहे. 1 लाख पेक्षा जास्त मुलं ऍट ए टाइम, म्हणजे आयोगाच्या एक्झाम होण्याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही जी आहे तर ते टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणून याला तुम्ही आजच एनरोल करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.